एका आईने आपल्या पोटच्या 1 वर्षाच्या मुलाचाच जीव घेतला आणि पोलिसांसमोर फक्त एकच वाक्य बोलली, माझ्याकडून चूक झाली. पण ही फक्त चूक होती की संतापातून घडलेला गंभीर गुन्हा? मुंब्र्यातील ही घटना सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त. मुंब्रा येथील जीवनबाग परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षीय महिलेवर आपल्या 1 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार खातरुन्निसा ही मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरील जीवनबाग परिसरातील उर्पिता इमारतीमध्ये तिचे पती ताहिर तसेच धाकटी सवत आणि सवतीचा 10 वर्षीय मुलगा, त्याचबरोबर तिचा 1 वर्षाचा आणि 5 वर्षांच्या 2 मुलांसह वास्तव्याला होती. तिच्याबरोबर 2019 मध्ये ताहिरचे लग्न झाले होते. पहिली पत्नी असतानाही त्याने पुन्हा 2023 मध्ये दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला पहिल्या पतीचा एक 10 वर्षीय मुलगा आहे. ताहिर आणि त्याची दुसरी पत्नी हे दोघेही नेहमीप्रमाणेच 4 जून रोजी सकाळीच भायखळा येथे कामावर गेले. हे दोघेही घराबाहेर पडल्यानंतर खातरुन्निसा हिलाच तिन्ही मुलांचा सांभाळ करण्यासह घरातील कामांचीही जबाबदारी असायची. यातूनच ती रागाच्या भरात अनेक वेळा मुलांना मारहाणही करायची. घरातील कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी आणि मुलांचा सांभाळ यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या अवस्थेत तिने संतापाच्या भरात आपल्या 1 वर्षाच्या मुलाचा गळा दाबल्याचे सांगितले जात आहे. मुलाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशी दरम्यान महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांसमोर तिने माझ्याकडून चूक झाली असे सांगितल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एका निष्पाप बालकाचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच गुन्हेगारी बातम्यांसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्तला सबस्क्राईब करा. धन्यवाद.